गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी। तात्या बघितलं का कस काय गाव आहे? कसं आहे? अहो निकल चोराव मोर। अहो एवढं कर्ज काढलं जिल्हा परिषद तिकिटीसाठी, आता तिकिटाचं तर लांबच राहिलं, पण त्यात मध्येच त्या नंबरला हाव सुटली। काय बघा आता तुम्हीच काय ठरवा तुमचे। आणि खरंच बाबा अर्जुन, हे तुम्ही सांगितलं म्हणे बरं झालं। हे सगळे चोराव मोर आहेत, इथून पुढे ना खरंच कानाला खडा लावला आपण। तात्यासारखं तुम्ही मला म्हणता आकलीचं औषध सोड, आकलीचं औषध सोड, ह्या टेन्शन तुम्हाला ते आकलीचं औषध घ्यावं लागतं। काय अर्जुन दादा, ही गावची बघा ही 25 व्यक्ती ही, ह्यांचं काय ह्यांच्याकडून आपलं हित होणार आहे? अवघड लोकांना पाणी नाही राहता ते प्यायला। किती मोठा दुष्काळ पडला तरी गाड्या धुवतात। अवघड आहे। कशी गावची सुधारणा व्हायची ह्यांच्या कोणती हो का स्वतःची सुधारणा करून घेतात काय माहिती। पाणी मिळालं प्यायला माणसांना, हे असं चाललंय। अगं एक गाडी धुवायला जरा मदत कर की। आली आली, तुमचं तर बरं आहे। उन्हात आणाचं गाडी धुवण काय करण। अगं बाईकडे जायचंय, तिकडे गाडी चकाचक दिसली पाहिजे आपल्याला। बाई बी तुमची बरे उन्हाच, इथून माग नाही दिलं आमंत्रण, पण आता बरं दिलं बाईनी बी। बाई विषय माझ्या काय बोलू नको बरं का, तुला सांगून ठेवतोय। हो, बाई तुमची मग काही एकटच नाही ठेवणार मग। जवळ तवळ बोलाय गेलं का नाही? बोलाय गेलं का? एकट्याला होतंय का गाडी धुयाचं? पुसपुस लवकर, पाणी उडल अंगाव माझ्या, सांगते तुम्हाला। काय झालं आता? काय नाही, उरक पटापट झाले आता। अर्जुन ह्यांना समजून सांगू आपण। गेली का नाही? पाणी एक तर नाही आली कसली माणसं तोंड घेऊन आणि गेली लाईट। गाडी म्हणलं धुवा जरा स्वच्छ करावी। अहो पण इथं पाणी बॉम्ब आहे, तुम्ही गाडी आहे धुताय तर पाणी आहे का माणसाला प्यायला? तुम्हाला काय फरक पडतो व? गाड्या धुया पण काय करायचं? आमच्या मध्ये तुम्ही काय म्हणे हे करत असता? अहो पण एक एक बुंद माणसं पाण्यासाठी पळतात तिकडे तिकडे, तुम्ही गाड्या धुताय। आमचं स्वतःच आहे, आम्ही गाड्या धुवण्याचा आंघोळ्या करू। पण लोकांचा विचार करा की सगळ्या पाणी मिळालं पाहिजे। आम्ही काय अख्ख्या दुनियाचा इजारा उचललाय वय? तात्या एवढं का बोलताय तुम्ही? पाणी आमचं आम्ही वापरतो ना। अहो खरे तुमचं पाणी, पण सगळ्याचा विचार करा की जरा। काय आम्हाला करायचंय पुन्हा? लोकांना पाणी नको, थोडं पुण्य करा काहीतरी वाईस। पुण्य करा बरं, तुम्ही पुण्य शिकवाय आला आम्हाला। ते पुण्य करणारी माणसं असते तर अशी वायपट पाणी गारवलं असतं का? लय शान आहेच। पाटलीन शेजारच्या गावात पाणी प्यायला दुष्काळ पडलाय सगळीकडे, आणि तुम्ही कुशल गाड्या हे धुताय। आम्हाला दुनियाचं काय करायचं होता? त्या तुम्ही 50 वेळा दुनियाचं काय घेऊन येता भांडण आमच्याकडे? आमचं बोर आहे, आमची 5 लाखाची गाडी आहे, आम्ही धुऊ नाही तर काही करू, नाही तर आंघोळ्या करू। थोडं समजून घ्या, जगाचा काय विचार समजून करा। घ्यायचंय? ते कोण समजत असलं त्यांना समजावा जा, आम्हाला ना काही करू। एक मिनिट, माझं म्हणणं आहे का? आमचं आहे, आम्ही काही पाणी करू। आमचं, हा, गाडी आमची, आम्ही वायफट घालू, काही करू, तुमचं आम्हाला सांगायचं काम नाही, तुम्ही निघायचं बघा। चला, झालं का तात्या समाधान? कळलं का आता? ही पालत्या गावाला पाणी किती सांगा किती समजावा, काय म्हणले शेवटी जावा तुमचं तुम्ही। जाऊ द्या, काय अवघड आहे तात्या। काय करू माहित आहे का? सरळ सरपंचाच्या तिकडे जाऊन कानाव घालू। चला की पाटलाची कंप्लीट करू आपण, त्याशिवाय मार्ग नाही। चला जाऊ ते कंप्लीट करा। चला इथं गावात न जाऊ ना, तर काय गावात बी गेलं पाहिजे। काय 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 लावते मला काम? तुम्हाला घरातली कामं करा, काय फरक पडत नाही। बघू दिला का, माझ सरपंच आहे मी, माझी थोडी इज्जत राखवाय थोडीशी। घरची कामं करायला नको तुम्हाला? चांगल्या कामासाठी चालू गावातली काम आहे ती, ही असलं काम लावते मला करायला। इज्जतीने ठेव, उद्याला का काय मला तू धुणं धुवायला लावशील, भांडी घासायला लावतील। हा, धुणं धुवायला लावी नाही तर भांडी घासायला लावी, आणि घरातली कामं केली म्हणून काय फरक पडत नाही। मारा घरावर पाणी, आणि गावात मारती 4 माणसांनी गावातल्या बघितल्यावर सरपंच पाणी मारतय, कुठं भांडी घासतय, धुणं धुतय म्हणल्यावर काय म्हणते? धुणं धुतलेलं काय त्यांना दिसणार आहे भांडी घासलेली? ती फक्त पाणी मारा तुम्ही, मी काढते झाडू। लय अवघड आहे बाबा ही। हा, अवघड आहे असं कुठं असतं? मारतो तर काय करू? मारा वर मारा, चांगलं ती वाईट ढगा पडल्या त्या उन्हाने बघा कसं झालं या।
आमच्यात पाणी आहे म्हणल्यावर नको तात्या- वाटायला मारतो तुझं उरकतो काय चाललंय काम कर पटापटा बघा की, आपण कंप्लीट करायला चाललोय पाटलाची आणि सरपंच बघा सरपंचाकडे स्वतः काय करते ती. हा? काय गाव म्हणताय? मला नाही वाटत चांगला सुखी राहील अहो, म्हणून इकडे लोकांना पाणी नाही आणि तुम्ही काय लावलंय अहो, लय दुरळा उडतोय काय दुरळा भिंती बी उडतोय? पाणी वाज बॅगा ही वाज लोकांचा व्यवस्थित विचार करायचा नाही, पाणी व्यवस्थित ठेवून नाही दिसेल. दुसरीकडे. आणि कोणाला पाणी नाही अजून काय का बाहेरच्या गावाला पाणी पण बाजूचं? आम्हाला पाणी आहे, मला आम्ही पाणी वापरतो. मग- अहो लोकांचा विचार करायचा ना. आणि काय लोकांचा विचार करायचा आमचं पाणी आहे, आम्ही वापरतो या तात्या कसं काय काय बाबा बघा आपली दाखल बंद झाली, काय बोलणार आपण. तुम्हाला काय मारायचंय का बघा आंघोळ्या बिंगोळ्या करायच्यात का आम्ही आंघोळ करायचं का तुम्हाला पाणीच समजावून आलो. पाणी वर कुठं ताव दुष्काळ असेल तिथं बघा येईल काय करायचं, आमचं अहो, पाणी तुम्ही- आम्ही वापरतो या. सरपंच ह्या गावचं तुम्ही असं करायला लागला तर बाकीच्यांनी काय करणार. अहो, पण तात्या, आमचं पाणी आहे, आम्हाला वापरू द्या ना. आमच्या घराला बघा भेगा पडले ते मारतील पाणी आम्ही. आमच्या पाण्याचा आम्ही वापर नाही करायचा मग कोणी करायचा बालगाडा सरपंच गावचं सरपंच मांडलं तुम्हाला का काय झालं काय गावात रोबात फिरताय आणि घरी मी मांजरे सारखं मी सुद्धा असलं काम कधी जिंदगीत केलं नाही कवा कवा तरी आंघोळ्या करून येत जा तुमच्यामुळे तुम्ही आला की लाईट सुद्धा गेली बघा आमचं लाईट अर्धच काम राहिलं काहीतरीच नका जोडू आणि घरच्या कामाचं नाही तर तुम्ही सांगू नका. घरची एवढी तेवढी कामं केली म्हणून फरक पडत नाही काय गाड्या माणसांनी. मदत नको करायला आमच्या घरी नसली रीत मग तुम्ही काय मला थेंडता का नुसतं हा आम्ही नाही बाबा तिला मदत केली तर ती दोघांनी गाडा वाढला तर ओढल नाही तर कसा ओढल प्रपंचाचा गाडा आहे आमचा बघा तात्या पटतंय का तुम्हाला काय हो सरपंच काय लावलंय कुशाल पाणी मोकळं सोडून देताय. हा अहो, आमचं पाणी आम्ही वापरतोय आम्हाला का आम्ही काय करू आमचं पण असं मोकळं सोडून मोकळं कुठलं अंगणात पाणी मारतोय फोपोटा बसतो तो उन्हाळ्याच्या सगळा दुराळा उडतोय म्हणून मारतोय आम्ही पाहुणे रावळे याच्यात कोणी येतंय आणि आमचं पाणी आमच्या पाण्याचा आम्ही वापर कसा करू तुम्हाला काय करायचंय त्याचं. हो असं नसतं. असं नसतं म्हणजे आमचं पाणी बघा आता असं नसतं आणि तसं नसतं. तात्या डावळ्या पैसे बांधला पावळा पण वाण नाही पण गुण लागला कचऱ्यांच्या नादे लागताय चला जाऊ दे. हा. जाऊ द्या जा तुम्ही लागला आम्हाला येऊन शिकवायला काय ही काय पारुशी आली म्हणून नका लाईट बी गेली आणि आपलं पाणी बी गेलं आणि पाणी मारायचं बी राहिलं. त्यांना आपली पारुशी माणसं येते ती आंघोळीला पाणी सुद्धा नसेल आंघोळीला पाणी सुद्धा नसेल त्याच्यामुळे आली की पाय त्यांचा लागला की पायाला लाईट गेली आणि मग काय तर आपल्याकडे पाणी आहे म्हणून ह्यांच्या पोटात दुखतंय आपण जे पाणी वापरतोय ना त्याच्यामुळं ह्यांना वाटतंय की आम्हाला पाणी नाही मग हे कसं पाण्याचा वापर करते ती ह्यांना काय करायचंय. होय व सरपंच आपण एवढी बोर घेतली आपण पैसे घालवलो आपल्या बोरला किती मैदाळ पाणी लागलं आणि ह्यांच्या का पोटात दुखायला लागलंय व. आपलं आपण पाणी वापरतोय त्याला लाईट जळती आपलं आपण बिल भरतोय ह्यांच्या का पोटात दुखतोय तो मला काय कळणार अहो मी बी तीच म्हणते जाऊ द्या मरू द्या असली आणि ह्यांना पाणी बिनी द्यायचं नाही तुम्हाला सांगते शेवट. हे ह्यांना काय द्यायची कारण आपल्याला नाव ठेवायचं म्हणजे ह्यांना पाणी द्यायची काय कारण आहे? अजिबात पाणी बिनी द्यायचं नाही. हो जावा जात असत का जाईना काय नाही करायचं का नाही आम्हाला. नका आम्हाला ताप देऊ हा, नाही, रोज नाही, उठून. आमचं आम्ही पाणी वापरू. चल आपलं लाईट आल्यावर परत चालू करू आणखी काय आशा, काय करते तू? अहो हा हप्ता धुतीस मग आपल्याला काय आम्हाला बी पाणी भरायचं मग धुऊ द्या की आता वाई चांगलं पाणी आहे तर आपल्याला पाणी आहे मग हप्ता धुऊ सगळं धुऊ आणि पाणी भरून आम्ही थांबा वाई धुऊ द्या. नाही मी झोपायची. बरं पाणी. पाणी नाही थांबा वाई अहो, काय चाललंय अर्जुन जी. हा आता माझं त्यांना दारशिक येण्याचं त्याची पण- बाद झालं 2 ठिकाण तात्या आत्मन करून घेतलं आता तरी भरू द्या की. आता इथं बी घ्यायचं का आत्मन त्याला करून आपण समजून सांगू त्यांना. बघा तुमची ह्यानं. लावा. सांगू आपण. अहो ताई लगेच बाटली लावली तुम्ही माझा हाता काढून अहो, प्यायला नाही काय ती? काय झालं प्यायला नाही काय काय पोरं ही इथं आणून ठेवली तुम्ही. पाणी पाणी काय वाचता वाचता इथं, हा? काय नादूस करतोय पाणी हा भरला हांडा वाचला तो भरला वाचला. अरे तात्या जायला का आता असतं का कुठं हे, पोरांच्या अंगावर पाणी वतलं. काय चाललंय आणि पोरांनी बघा की पोरांच्या अंगावर पाणी नेऊन किती हांडा चाललंय का वाचला नाही तुम्ही इथं? आतापर्यंत? मग हांडा प्यायला वाचला, नाही वाचला, जाता तो वाचला, त्या. इथं पाणी नाही. प्यायला नाहीचंय ना मला. बघा अर्जुन दादा तुम्ही तरी सांगा समजून. आता तुम्हीच म्हणला की माझा ऐकते आता काय पण सांगितलं मी एक वेळ. आता ही पोरं बघा बरं कशी करतात. काय 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 सांगायचं अहो पाणी किती नसतात तिथं आणि मग काय झालं पण पाणी किती वाया जाते लोकांना पाणी नाही
माझ्या गावात पाणी प्यायला नाही काय नाही अहो तात्या प्यायला पाणी नाही तर ही किती उडवतात पाणी बघा बरं. तुम्ही त्या मुलाला सांगा ना एवढं पाणी उडू नका हात घालू नका तो का- हाय का बघा. नाही का तुमचं बघा काम आहे ते बरं, सांगायचं. का पाणी प्यायचं तुम्हाला पाणी. पाहिजे प्यायला ना मग तुम्ही सांगायचं ना हात आता घालू ते नका. ऐकतात का पोरं बघा मी सांगितलं बा बघा तुमची आणि काय अजून काय करायचं. अहो ताई पटतंय का तुम्हाला गावात पाणी नाही लोकांना अहो किती वेळ झाला मी उभी राहिली तिने 4-5 खंड वाटल्यात जवळ जवळ तरी उभंच केलंय. पाणी तिकडच्या गावात नाही आपल्याला काय ना पाणी पाणी तर तुम्ही घेऊन बसला काय तुम्ही आता सांगता चाललंय काय नक्की तुमचं आणि पाणी आहे की इथं पाण्याचं कोणाला सांगते पाणी इथं दुष्काळ आहे वेतावा पाणी भरपूर आहे. मी ताईला सांगतो ताई ऐकण्यासारख्या ताई ऐकतील माझं काय नाही काय ह्यांचं आहे हा बघा तात्या पाटलाकडे गेलो तीच बॉम्ब सरपंचाच्या तिकडे जा गेलो तुम्ही तीच खेळा, बॉम्ब नाही तर आम्ही तुम्हाला भिजवून जाऊ दे बघा निघा. चला आपलं तिकडे जाऊ दे काय सांगताय कोणाला लावा तुमची बादली. सांगू चल ते आल्या तर काय गटवारा हा चला घरी चला दादू बस झालं. चला चला चला. आ, पाणी पाणी आता काय मागे 4 वाजता नेऊ काय हाय की आपल्याला पाणी कुठं पाण्याला लांब जायचंय बरं. घेतलं इथं हाय की मग पाणी. कशाला मला मोखरत थांबवलं चल मग नेऊ सावकाश. अर्जुन हे फुकट मिळतंय ना त्याची लोकांना परवा नाही का नाही बरोबर आहे तात्या तुमचं तर ह्यांना मला एक धडा शिकवायचा आहे तात्या मी आहेत की तुम्हाला मदतीला तसं सांगा की मग तुम्हाला काय करायचंय त्यांना पार्टी द्या रानात बोलवून घ्या अरे अर्जुन मी कुठून पार्टी देणार माझ्याकडे आहे का पैसा अहो, तुम्हाला काय तात्या करायचंय त्यांना धडा शिकवायचा आहे ना तसे तुम्ही काय घ्या पुढाकार करा तुम्हाला काय करायचंय फक्त तुमच्या रानात बोलवून घ्या पार्टी आहे म्हणून हा प्रत्येकाला फोन करा बघू पुढचं पुढं चालेल पण तुम्ही सगळं करायचं मी काय पाहिजे तेवढी तुम्हाला मदत करतो तुम्ही फोन तर लावा फोन लाव तुम्हाला पैसा नाही ना माझ्याकडे अहो, तात्या तुम्ही कशाला माग पाऊल घेताय त्याचा नका टेन्शन घेऊ ठीक आहे लावा फोन मग करा फोन तात्या द्या इकडे इतका वेळ लावतात काय फोन करायला बी वेळ तुम्हाला माणसं काय कळतात का नाही हॅलो हा सरपंच का हो ते तात्यांच्या रानामध्ये बघा पार्टीचं काम आहे हा तात्यांशी बोला बघा सरपंच साहेब आहेत हॅलो सरपंच अहो तुम्ही पाटील आपली सगळे अशा ताई ताई सगळ्या त्या सरपंच सगळ्या घेऊन आपल्या रानात या पार्टी आहे नक्की नक्की पार्टी फसवत नाही या लवकर तुम्ही हा हा ठीक आहे हा चालेल या लवकर हो. अर्जुन तुझं ऐकून तर मी फोन लावलाय पण मला काय अडचणीत आणू नको तात्या माझा विश्वास आहे का नाही तुम्हाला काय करायचंय चला माझ्याकडे लागले ते काय करायचं ते बघा हो काय काळजीत करू नका तुम्ही चला की कुठं आहे तात्या आज चक्क पार्टी दिली तुम्ही. हो मग आता काय ठरलं द्यायची ना खरं नाही का तात्या अहो चला तर तुम्ही लय गेला जेवायच वाटतो मी आता काय बाय असल्या उन्हात आणलंय तुम्ही तात्या आम्हाला खरं का खोटं तुमचं काय खरं आहे अहो खरंच आहे चला तुम्ही डायरेक्ट जेवाय बसायचं आता बघा की तात्या पार्टी हाय का नसती अहो हाय तुम्ही चला काय विचारता तर सारखं? हाय खाल्लेलं बी आमचं जे नाही राहिलं नाही चला बघा ना तर असल्या मळातनं जत्रा काढली आमची ए, अरे राहू द्या बाबा सगळं तुमचं पाणी कोणीतरी आणलंय का लय तहान लागली नुसतं पाण्यात जीव व्याकुळ झालाय बघा अहो पाटील तिथं गेल्यावर आहे ना पाणी आता पाणी कुठं संग वागवायचं अहो तिथं गेलं हाय पण आता पाणी अहो, कोणी आणलं ना, पाणी कोण आणलं का आता पार्टीला जायचंय तिथं सगळी व्यवस्था केली असेल की आता पाणी पार्टीचं काय ती बी पार्टी बी खरी आहे का खोटी आहे काय माहिती होय तात्या हाय का नाही अहो हाय नक्की? तुम्ही चला तिथं सगळी अहो, सोय पाण्याला केली लय तहान लागली. अहो जार सगळी सोय आहे तिथं नाहीतर काय नरडा पाकू काय लागलं बिस्लरीचं मला पाणी आणि काय पाणी सगळं लय भारी पाण्याची व्यवस्था सगळी केली असणार अण्णा, जेवण हाय म्हणल्यावर पाणी नाही असं तुझं होईल का अहो ताई तुमचं म्हणणं खरं झालं हो, पण हो का या उन्हाने नुसतं कशी ताण लागली ना लय तहान लागली. तगमग झाली जीवाची बघा मीच राखी तात्यांना कुठं आलंय ती अहो आता इथं जवळच आहे चला
कुठं अजून जवळ हाय काय तर पुढे सर पडली बघा तात्या तात्या नाही तर तुम्ही म्हणता हाय जवळ आता 2-3 वेळा झाला हाय जवळ नाव हाय तिथं आले जवळ आले हाय जवळ आले इथं नाही तर व्हायचं पार्टी सारखं अर्जुन दादाच्या आलं इथं जवळ आणि अजून हो तसंच होतं 10 पुन्हा ठाऊक. किलोमीटरच जायचं हा? बघा ना आम्हाला जेवाय देऊ नका पण पाणी द्या हो बाया पाणी अहो सगळं मिळेल चला तिथं पूर्ण 24 तुम्हाला मला देतो. तर चालूच वाटत तात्या चालू वाटलं बाबा, मला तहान लय लागली. हो तात्या हाय का जे नाहीतर आमचं खाल्लेलं पहिलं बी ती बी जिरून अहो जायचं थोडा विश्वास ठेवा चला बघा ना अहो, आता आम्हाला काय जेवाय गाठायची नको, पाळी पण पाणी सांगा अहो मिळेल मिळेल फोन बिन करा कुणाला तरी असल्या कसल्या निसर्गरम्य ठिकाणी ठेवली पार्टी ही सगळं दिसतंय ती कुसाळच दिसतंय सारं तरी कुठं आहे तुमचं हे काय इथं पुढे येत आहे अहो काय तात्या पुढं पुढं हाय म्हणून किती लांब आम्ही चालत आलोय 2-4 किलोमीटर आणि तुम्ही चालायच लावलं या तानाने नुसता आमचा जीव चाललाय या. ना जेवाय असं उन्हातच बसवणार का नाही नाही सावली तिथं बिवली झाड आहे की पुढे झाड खाली बसतो की झाडाखाली आहे वय म्हणजे आंब्याची बाग आहे का हा. झाड तर दिसेना ते काय पुढे आहे अहो कुठवर चालायचंय अजून हो हो तात्या थांबा थांबा पार्टी हाय नक्की कुठं सांगा की आम्हाला आहे की चला की सांगतो तुम्हाला अहो 10 किलोमीटर आपण तिकडून फिरत फिरत आलो पुन्हा हिथं बी आहे की 10-12 एकर पालत घातलं तरी बी तुमच्या पार्टीच्या ठिकाणा गावा नाही खाई तरी कुठं गावात की सारखं कधी? म्हणताय, चला पुढं अहो, थांबा की तानाने कुठं जीव जाता चाललाय. इथं आम्हाला सांगा की काय इथं आपलं पेकूळ झालो आम्ही सांगू का खरं काय काय म्हणतात ते? काय चाललंय काय तुमचं आमचं काय चाललंय तो दुसरं स्पष्ट मी काय म्हणतोय तुम्ही ऐकून घ्या पाटील म्हणलं गेलं त्यांना गिळाय द्यायचं नाही, जाऊ नाही, द्या. नाही, नाही, अर्जुन खोटं बोलायचं नाही. काहीतरी स्पष्ट सांग ऐकलं बाबा, मी स्पष्ट सांग, नक्की खरं काहीतरी गोलमाल आहे आता तुमच्या चालवा दोघांचं ना आम्हाला आम्हाला. खरं ती सांगा पाण्याने जीव चाललाय बघ सांगा सांगा लवकर नक्की सांगा काय पाटील पार्टीवर काही नाहीये अरे देवा मग एवढं आम्हाला कशाला अहो ऐका चाललं तर मी काय परिस्थिती सांगतो तुम्हाला पाण्याची किंमत समजावी सगळं समजावं तुम्ही एवढं पाणी उडवत जाता म्हणजे तुम्हाला दाखवा आली आहे का पाणी किती बळी पडल्या ते बघितलंय तुम्ही ना ही शिक्षा होय मग आम्हाला अहो तुम्हाला समजावं पण काय पाणी म्हणजे काय तिथं सांगायचं दुष्काळ काय चीज आहे ते ती. आलाच ना तुम्ही इकडे रस्तो आलो पण तर ही शिक्षा होय आम्हाला मग. शिक्षा नाही सरपंच शिक्षा नाही. खरं आहे त्यांचं सरपंच खरंय बर का ते आलते माझ्याकडे सांगितलं त्यांनी हं. पण आणि- आता माझा ताण्याने एवढा जीव व्याकुळ झाला का नाही मग काय आता मला पाण्याची किंमत कळली खरी आता काय. मला आम्ही खरंच हाकलून आता एवढं दिलं. फिरलो आपण माझ्या तर तोंडाला कोरड पडली काही बोलायला सुद्धा येणार नाही दुनियाचं मला कसं चाललंय पाण्याविषयी जीप बघितलं सुद्धा का? कोरडी पडली या मला तर चक्कर यायला लागली बाबा मग एक विचार करा स्वतःचा अनुभव घ्या कारण आता थोड्याशा गोटभर पाण्याने जीव एवढा व्याकुळ झालाय लोक कसे करत असतील हो कसे करत असतील ह्या माळरानावरील लोक बघा तुम्ही शेती कशी झालेली आहे आता मगाशीच बघितलं जमिनीला भेगा पडल्या पडल्यात का नाही चिमणीला पाणी पिणार नाही पक्षी तरी इथं बघा ओरडतोय का कुठला आहे का प्राणी नाही कुठला कसं नाही जीवन बाबा, जगत आमचं असते चुकलं बाबा. अहो ही जिवंत उदाहरण पाण्याची नाही किंमत आता बघा कळायला लागली तात्या आम्हाला आम्हाला. कळलं बाबा दुष्काळ काय चीज आहे ते आता समजलं आम्हाला ही बेकार अवस्था आहे आणि पाणी नसल्या लोकांना ती लोक कशी जगत असतील आणि आपण कसं पाण्याचा गैरवापर करतोय ही मगाशी तुम्ही सांगत आहात, पण आम्हाला काय सकाळ पाणी भागातले माग म्हणायचं दुष्काळाची आमचं आहे. किंमतच नसल्यामुळे आम्ही कसंही बोललो आम्हाला तुम्हाला किंमत कळली. चुकलं आमच्याकडून इथनं पुढे असा पाण्याचा वापर आम्ही निष्कारण करणार नाही सरपंच हो का त्यांचं बी बरोबर आहे हा मला सांगा की आपल्याकडे पाणी आहे मुबलक आहे मुबलक आहे आपल्याला पाण्याची किंमत नाही आता बरोबर कशी आहे. काय किंमत कळते पाण्याची एक घोट होय नाही. बाबा सागर अहो, काय लय आता चुकलंय होट कोरडं अरे. पडल्या जीप कोरडी पडायची पाळी आली आपलं जाऊ दे आपण माणसं आहेत रे आपण तर काय कुठं पण पाणी पिऊ शकतो कुणाला मागून मागून. कुठनं फायदा करू शकतो पण ह्या वन्य प्राण्यांनी काय करायचं त्याला ना काय? त्याला ना विहिरीत उतरा येत ना कोणाच्या घरात जाऊन पाणी पिता येतंय का मागायचं आपण काय कुठे बी जाऊन कसं बी पाणी पिऊ सोय करू पण त्यांनी काय करायचं आपण सगळीच आहे माझं मत काय माहितीये का आपलं बी ह्या निसर्गाशी काहीतरी देणं लागतं होय की जन्माला आलोय म्हणल्यावर लागतं का बरोबर आहे मग काय पशु मग- पक्ष्याची जनावराची तरी जाण ठेवली पाहिजे हा पण माझं मत काय आहे? की लय नाही अण्णा पण आपल्या फॉरेस्टात जंगलात तळी केलेले असतात पाण्याची लय नाही पण ज्याला शक्य होईल त्याने एखादा जर टँकर त्याच्यात नेऊन वाचला ना तर किती योग्य होईल पशु पक्ष्यांची ते पशु पक्षी पितील रानटी प्राणी म्हणजे हरणं वगैरे काय चिमण्या मोर इथं तिनं सांगाय खरोखर ही खरं सांगत होती पण आम्हाला ना आमच्या ह्याने नाही आम्ही डोक्यात घेतलं. आणि आपण काय करू आणि आपल्या त्यांना गा उलटं बोललो बरं का, आणि माघारी पाटलीन बाय आपल्या गावापासून सुरुवात करू पशु पक्ष्यांना पाणी फॉरेस्ट मध्ये तसेच
प्रत्येक म्हणजे आपल्या गावात जिथं मोकळी जागा दिसेल, आपल्या गावातले डोंगर छोटे मोठे, त्याच्यावरती पहिल्यांदा झाडं लावायचा प्रकल्प हाती घेऊन आपल्या गावापासून सुरुवात करू आपण. म्हणजे सगळी गावं आपलं बघून की ह्यांचं चांगलं बाबा, ह्यांच्या गावात चांगलं चाललंय, बरोबर आपण आहे, सुद्धा बरोबर. तसंच केलं पाहिजे हो, हो. असे करत्याल. अहो आपण माणूस जन्मय माणसासारखंच वागलं पाहिजे. बरोबर. सरपंच म्हणतात ते असं आहे. बरोबर आहे बरं का. सरपंचाच्या शब्दाला आपली सहमत आहे. आपण शरीर आहे माणसाचं आणि वागतं राक्षसासारखं. मग काय? ना मग मला सांगा ना, आपण जर प्रत्येक ठिकाणी जर पाणपोई पाण्याची व्यवस्था केली बाबा, अशी आपल्या आता अवस्था झाली, अशी अवस्था होणार नाही बाबा. प्रत्येक ठिकाणी पाणपोई ज्याला शक्य आहे त्यांनी बाबा. प्राण्यांसाठी तर आपण म्हणतोय तलाव, पण ते नुसतं ते आयते तलाव आहेत त्याच्यात पाणी सोडण्यापेक्षा आपण बी काहीतरी उपक्रम करून छोटे छोटे तलाव बांधून नाही, बांधणारे करायलाच करू, पाहिजे. गावातले छोटे मोठे वडे आडू. आणि सगळ्यात महत्वाचं मला काय वाटतं, म्हणजे मला वाटतं, मग तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही, सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या घरावरती बी पाण्याचं बादल्या ठेवल्या पाहिजेत. हाय की हे उडणारे जे पशु पक्षी आहेत हे येऊन कमीत कमी पाणी पितील ना, त्यांची तहान भागेल. बरोबर, तुझा बी उपक्रम चांगला आहे. अहो, माणसावर नाही केलं ना उपकार तरी चालतील, पण या पशु पक्ष्यांवर खरंच माणसाने प्रेम करावं. और या अवस्था बघितली त्या हा, जमिनीला बघितली, किती त्या बघितली. भळ्या पडल्यात, होय अहो. त्या रानात काय आहे, काय काय गुरं नाही, हो, ही खातात, दोघं काय जीव करत असतील, आणि तोडून इथली वर लोक सांगितलं. काय करत असतील. पण आम्ही ऐकलं नाही. आणि पाटलीन छोटे मोठे गावातले जे वडे आहेत ना, ते अडवून पाणी अडवा, पाणी जिरवा हा प्रकल्प आपल्या गावात राबवू आपण. बंधार हे बांधलं का नाही, म्हणजे आपल्या गावातल्या विहिरींना, बोरला सगळ्यांना पाणी फुटल आणि सगळी पिकं चांगली येतील. आपण आपल्यापासून सुरुवात. खाली बसवा, खाली बसवा. खाली बस. पाणी तरी आण, पाणी. अर्जुनची पाटली काढ, पाण्याचं बघा. अर्जुन पाटली काढ. अर्जुन तू पाणी दी गोड गोड सगळ्यांना दी. हे मला दे. अरे मला दे. अरे अहो तो फणस द्या पहिलं, त्याला अहो, काय? त्याला गार चक्कर झालं, आली. गायला झालं, रोजचाच गोंधळ सागरला द्या बरा पहिलं, होता. त्याला पाणी द्या थोडं. अहो, पाणी अहो, आपण तर काय घरी गेला पिऊ त्याला पाजा. अरे उठ बाबा उठ. बस झालं बस झालं बस झालं. अहो मला दे. अहो सगळ्यांना द्या थोडं थोडं. पाजा की आधी का तुम्हीच प्यायला लागलाय, चक्कर आली त्याला. अहो पाटलीन बाई तुम्ही तरी ऐका. हे धर आहे, पी. अहो आधी त्याला पाजा म्हणते. हाय का ह्याचं जरा तसं थोडं थोडं नंबर प्या लागला? सगळीच. त्या सगळे थोडं नाही ना, थांबा, मलाच पिऊ द्या. अय अहो काय सगळ्यांना की थोडं जरा थोडं. गार थारा. काय तुम्हाला? पाण्यासाठी आता मला 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 झालंय. गावात पुढं वाचली गीता आणि गावचाच गोंधळ बरा होता. असली तरा झाली. हो मग काय तर बघा की आता त्याला चक्कर आलेली राहिलं. गेली का चक्कर होय ना? हळू हळू हळू. बघा पाण्याची किंमत हा. आत्ता कळाली काय आहे ती. येत आहे ना उभा राहिला तुला. तिला सकुलीला द्या. केला पाजलं पाजलं. सरपंच तुम्ही जे म्हणलं ना आता, अगदी बघा खरं काय आहे. अवस्था होती माणसाची. हा प्रकल्प तुम्ही राबवण्याचा प्रयत्न करा. नाही ना, सुरुवात आपल्या गावापासून करायची नाही, सक्सेस करून दाखवायचा. आलं का लक्षात? चला कामाला लागू आपण. पहिलं दुष्काळ कसा हटत नाही तेच बघू.